सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून फिनोलेक्स पाईप अँड फिटिंग्सतर्फे पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यांना पावसाळ्यात उपयुक्त ठरणाऱ्या दर्जेदार रेनकोटचं वितरण करण्यात आलं। यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, सरचिटणीस हिरा सरवदे, फिनोलेक्स पाईप अँड फिटिंगचे पदाधिकारी अनिरुद्ध सरनाईक, प्रवीण कुमार सिंह, तुषार गुप्ता व मुकुल माधव फाउंडेशनचे समन्वयक सचिन कुलकर्णी आदी उपस्थित होते। पत्रकारांना कोणत्याही परिस्थितीत घटनास्थळी जाऊन वार्तांकन करावे लागते। विशेषतः पावसाळ्यात प्रतिकूल हवामानाचा सामना करत आपली जबाबदारी पार पाडावी लागते। अशावेळी फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्सने दिलेले रेनकोट पत्रकारांच्या दैनंदिन कामकाजात उपयुक्त ठरणार असल्याची भावना उमेश शेळके यांनी व्यक्त केली। उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून संस्था विविध उपक्रम राबवत असून पत्रकारांसाठी केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितलं। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार समाजाच्या चांगल्यासाठी अहोरात्र झटत असतो। ऊन, वारा, पाऊस याची तमा न करता प्रतिकूल परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावत असतो। पावसाळ्यात त्यांना संरक्षणासाठी रेनकोट उपयोगी पडतील या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला। पत्रकार कल्याणासाठी फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्स यापुढेही सहकार्य करत राहील अशी भावना सरनाईक व कुलकर्णी यांनी व्यक्त केली। फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग आणि मुकुल माधव फाउंडेशनला अतिशय आनंद होतोय की पत्रकार बांधवांसाठी आज आम्हाला काहीतरी करण्याची संधी मिळाली। आपल्याला माहिती आहे की वारीमध्ये गेले 25-30 वर्ष फिनोलेक्स हा रेनकोटचा असेल, ते पिशव्यांचा असेल, हा उपक्रम सातत्याने चालू आहेच। पण यावर्षी ते बघितल्यावर आणि कोणीतरी जीवराजच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी ही कल्पना मांडली की असं पत्रकारांसाठी पण आपल्याला रेनकोट देता येईल का। आणि आमच्या सांगायला आनंद होतो की मॅनेजमेंटनी त्याला अक्षरशः 5 ते 7 मिनिटात त्यांचा रिप्लाय आला की येस, वाय नॉट। आणि हा उपक्रम आज होतोय याचा मला विशेष आनंद वाटतोय। आम्ही किती किंवा कुणीही जगामध्ये किती चांगलं काम केलं, किती चांगलं ते प्रॉडक्ट असेल तरी तुमच्या सगळ्यांशिवाय ते घराघरात पोहोचू शकत नाही, म्हणजे याच्यात काही दुमत नाहीये। त्यामुळे आम्ही केलेल्या चांगल्या कामांना कायमच आपला सगळ्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य असतं। म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही मानतो। पहिल्या टप्प्यात आपण जी सगळं सभासदांनी नोंदणी दिली आहे, उपस्थित आहे, त्यांना आपण फर्स्ट वाटप करणार आहोत। त्यानंतर पुढच्या टप्प्यात माझी फक्त त्यांना एवढीच विनंती राहील की जसं कंपनीने संघाकडं आणि पत्रकारांकडं ज्या पद्धतीने बघितलं, इथून पुढच्या काळातही त्यांची मदत आम्हाला हवी आहे।